लक्ष द्या इकडे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 फेब्रुवारी 2026च्या बुद्धिमत्तेच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. कूट प्रश्न आहे. कूट प्रश्न सोडवताना सगळ्यांना काय अडचणी येतात हे सगळ्यांना माहित आहे. बऱ्यापैकी प्रश्न हे विद्यार्थ्यांना सुटत नाही. तर हा प्रश्न आहे. याच्यामध्ये एक सर्कलमध्ये काही अंक दिलेले आहेत, त्यांच्या सेंटरमध्ये सुद्धा एक संख्या दिलेली आहे. तर त्यांचा रिलेशन आपल्याला पाहिजे. अशा प्रकारचा जेव्हा कूट प्रश्न येतो ना, त्याच्या आजूबाजूला असलेल्या संख्यांचा मध्ये असणाऱ्या संख्येशी काहीतरी संबंध असतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आपल्याला. आता इथे काय संबंध आहे पहा. या समोरच्या ज्या संख्या आहेत यांचा जो गुणाकार आहे ती आहे मधली संख्या. म्हणजे 16 90 आहे 144. त्यानंतर 6 आणि 24 आहे 144. त्यानंतर 8 आणि 18 यांचा जर गुणाकार केला, 8 आणि 18 यांचाही गुणाकार किती आहे रे? 144. आणि 4 चा कोणाशीच आपल्याला संबंध आहे. म्हणजे 4ला कितीनं आपण गुणलं म्हणजेच गुणाकार 144 येईल. अर्थातच आपल्याला माहित आहे गुणाकाराच्या उलट क्रिया आहे भागाकार. म्हणजेच 144ला जर आपण 4नं भागलं है ना, म्हणजे 4 1 4, 4 त्रिक 12, 2 उरले आणि 4 सक 24 म्हणजे 36. अर्थातच या कूट प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे 36 आणि 36चा ऑप्शन नंबर आहे 1. म्हणजेच या कूट प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. उत्तर आहे 36. आहे की नाही सोपं?